नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या जातक कथेत डोकावणार आहोत. बरं का, ही कथा जितकी जुनी आहे तितकाच तिचा धडा आजच्या काळालाही लागू होतो. आणि या कथेचं नाव आहे शहाणा खरा अतिशहाणा खोटा. तर ही गोष्ट आहे एका फसवणुकीची जी इतक्या हुशारीने रचली होती की शेवटी ती मूर्खपणाचीच ठरली. म्हणजे कसं की कधीकधी तुमची जास्त हुशारीच तुमच्या अंगाशी येते. चला पाहूया नेमकं काय घडतं ते. तर गोष्ट सुरू होते श्रावस्ती शहरात. इथे दोन व्यापारी होते, एकमेकांचे भागीदार. नुकताच त्यांचा एक मोठा व्यवहार पूर्ण झाला होता आणि आता वेळ होती नफा वाटून घेण्याची. पण यातल्या एका भागीदाराच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच शिजत होतं. तो पैसे वाटायला मुद्दाम उशीर करत होता. का? कारण त्याचा प्लॅन भलताच होता. त्याला वाटत होतं की त्याचा दुसरा भागीदार काही दिवसांतच मरेल आणि मग तो आरामात नफ्याचे 3 भाग करू शकेल. एक भाग त्या मेलेल्या भागीदाराचा अनाथ मुलांसाठी आणि उरलेले 2 हिस्से स्वतःसाठी. म्हणजे विचार करा किती लोभीपणा हा. आता हा प्रामाणिक व्यापारी बघत होता की आपला भागीदार सारखी टाळाटाळ करतोय. तो वैतागला, निराश झाला आणि शेवटी सल्ला मागायला थेट तथागत बुद्धांकडे पोचला. आणि जेव्हा त्या प्रामाणिक व्यापाऱ्याने सगळी कहाणी बुद्धांना सांगितली तेव्हा बुद्ध म्हणाले, अरे, हा माणूस काही आजच लबाड नाहीये. तो पूर्वीच्या जन्मातही अगदी असाच होता. आणि इथूनच बुद्ध एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात करतात. आता पुढे जाण्याआधी एक छोटीशी गोष्ट. ह्या ज्या कथा आहेत त्यांना जातक कथा म्हणतात. म्हणजे काय? तर बुद्धांनी त्यांच्या पूर्वीच्या जन्मात काय काय घडलं हे सांगितलंय. आणि ह्या कथांमधून ते आजच्या समस्यांवर एक नैतिक बोध किंवा उपाय सुचवायचे. खूपच इंटरेस्टिंग आहे हे. तर बुद्ध जी गोष्ट सांगतात ती आहे 2 भागीदारांची. एकाचं नाव होतं शहाणा, जो स्वतः बोधिसत्व होता, आणि दुसऱ्याचं नाव होतं अतिशहाणा. आणि गंमत म्हणजे त्यांच्यातला सगळा वाद हा त्यांच्या नावांवरूनच सुरू होतो. शहाणा जो होता त्याचं म्हणणं अगदी साधं सरळ होतं. तो म्हणाला, आपण दोघांनी सारखी मेहनत केली, सारखे पैसे गुंतवले, तर वाटा पण सारखाच हवा. पण अतिशहाणा काय म्हणाला असेल? त्याचा तर्क तर ऐकूनच चक्रावून जाल. तो म्हणतो, माझं नाव अतिशहाणा आहे ना, म्हणून मला 2 हिस्से मिळणार आणि तुला 1. काय एलोजी आहे हे, नाही का? म्हणजे बघा, त्याच्या बोलण्याला काहीही आधार नव्हता, काही लॉजिक नव्हतं. फक्त माझं नाव अतिशहाणा आहे म्हणून मला जास्त पाहिजे. हा तर निव्वळ हटवादीपणा झाला. आता वाद काही मिटेना तेव्हा अतिशहाणा एक आयडिया काढतो. तो म्हणतो, एक काम करूया. इथे जवळच एक पवित्र झाड आहे. आपण त्या झाडाच्या देवतेलाच विचारूया की न्याय काय आहे. पण ही आयडिया नव्हती, हा एक डाव होता. त्याने काय केलं माहितीये? आदल्या रात्रीच त्यांनी आपल्या वडिलांना एका पोकळ झाडाच्या ढोलीत लपवून ठेवलं. आणि मग दुसऱ्या दिवशी शहाणासमोर अगदी भोळा चेहरा करून म्हणाला, चल आपण त्या देवतेलाच विचारू. त्याला माहित होतं की आतून आवाज तर त्याच्या वडिलांचाच येणार आहे आणि निकाल त्याच्याच बाजूने लागणार. आणि झालंही तसंच. अतिशहाण्याने मोठ्या आवाजात झाडाला विचारलं, हे वृक्षदेवते, सांग न्याय काय आहे? आणि झाडाच्या ढोलीतून आवाज आला, शहाण्याला 1 हिस्सा आणि अतिशहाण्याला 2 हिस्से मिळतील. आता अतिशहाण्याला वाटलं की आपण जिंकलो. पण तो विसरला होता की समोर शहाणा होता, स्वतः बोधिसत्व. तो इतक्या सहसहजी हार मानणार नव्हता. त्याने ठरवलं, या देवतेची परीक्षा घ्यायचीच. त्याच्या मनात विचार आला, खरंच हे झाड बोलतेय का? ही देवता बोलतेय का? की यात काहीतरी गडबड आहे? आणि त्याने ठरवलं, जे काही सत्य आहे ते बाहेर काढायचंच. आणि त्यासाठी त्याने एक अतिशय सोपा पण जबरदस्त उपाय शोधून काढला. त्याने काय केलं? त्या झाडाची पोकळ ढोली होती ना, ती सुक्या गवताने आणि पालापाचोळ्याने भरली आणि थेट आग लावून दिली. त्याला माहीत होतं, जर आत देवता असेल तर तिला आगीचं काय, पण जर माणूस असेल तर तो भाजून बाहेर पळणारच. आणि झालंही तसंच. जसजसा धूर आणि आग वाढू लागली तससं आतून कोणीतरी भाजल्याची किंकाळी ऐकू आली. अतिशहाण्याचे वडील अर्धे भाजलेल्या अवस्थेत ढोलीतून बाहेर आले आणि ओरडू लागले, अरे वाचवा, शहाणा नावाप्रमाणेच खरा निघाला आणि हा अतिशहाणा खोटाडा आहे. याच्या अतिशहाणपणामुळे आज माझा जीवच गेला असता. आणि बस, सगळं पितळ उघडं पडलं. तर ही होती भूतकाळातली गोष्ट. आता बुद्ध ही गोष्ट पूर्ण करतात आणि परत वर्तमानात येतात त्या 2 व्यापाऱ्यांकडे आणि कथेचा संबंध आजच्या घटनेशी जोडतात. बुद्ध त्या प्रामाणिक व्यापाऱ्याला सांगतात,
त्या कथेतला जो अतिशहाणा होता तो दुसरा तिसरा कोणी नसून आजचा तुझा हा लबाड भागीदार आहे. आणि जो शहाणा होता तो मी स्वतः होतो. म्हणजे बघा, कर्माचा फेरा कसा असतो, स्वभाव काही बदलत नाही. तर मग या पूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? तेच की खरं शहाणपण हे डावपेच आखण्यात किंवा लोकांना फसवण्यात नसतं. ते असतं प्रामाणिक राहण्यात आणि गोष्टी जशा आहेत तशा स्पष्टपणे पाहण्यात. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. कधीकधी आपली हुशारीच आपल्यासाठी एक सापळा बनते का? कधी असं होतं की आपण अतिहुशारी करायला जातो आणि स्वतःच फसतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?